नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आज हा भेंडीचा प्रकार दाखवणार आहे. ही भेंडी तर तुमची चिकट होणारच नाही. ही भेंडी हिरवीगार राहणार आहे. ह्या भेंडी टिप्स आहे, लक्षात ठेवा. तुम्ही ही टिप्स फॉलो केली तर तुमची भेंडी कधीच खराब होणार नाही. आणि वेगळ्या प्रकारे भेंडी दाखवणार आहे आज. प्रत्येक वेळेस कापून चकत्या करून भेंडी किंवा अशा कात्र्या करून भेंडी बनवतो, तशी भेंडी बिलकुल दाखवणार नाही. वेगळी प्रकार दाखवणार आहे. आणि काय घालणार आहे त्या भेंडीला ते पण लक्षात ठेवा. खूप सोपी भेंडी आणि सहज होणारी. तर पहा, इथे मी असे तुकडे करणार आहे आणि अशी उभी चिरणार आहे भेंडी. अशा उभ्या तुकडे करून घेणार आहे बघा, ह्या पद्धतीने. अशा पद्धतीने सगळ्या भेंड्यांची मी, माझ्याकडे आता पाव किलो भेंडी आहे, त्या पाव किलो भेंडीचं मी असे तुकडे करणार आहे. मागचं पुढचं कापून टाकायचं आणि पुढचं मधला भाग घ्यायचा आपल्याला. ते बी किडीचं असलं तर पाहायचं. मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली होती पहिली, चाळणीत निथळायला ठेवलेली, नंतर भेंडी काढली ती आपल्याला. तर पहा तुम्ही, अशा प्रकारे करायची. तुम्हाला पुसून घ्यायची असली तर घेऊ शकता, नसली पुसून घेतली तरी अशीच ओली असली बाहेर तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ती सुकून जाते आपाप. तर पण अशा दांड्या करायच्या, त्याच्या लांब लांब खापा काढायच्या आणि त्याच्या स्लाईस करून घ्यायच्या अशा. हे पहा, वेगळा प्रकार आहे. खूप छान लागते ही भेंडी आणि हिरवी राहती भेंडी, काळी पडत नाही भेंडी, चिकट होत नाही. म्हणजे बरेच प्रकार आहेत आणि कमी सामग्रीत कशी भेंडी बनवायची ते पण दाखवणार आहे. म्हणजे हे टिप्स आहेत, फॉलो करा तुम्ही. तुमची भेंडी कधीच खराब होणार नाही. आणि भेंडी नसन खात कोणी तर ते ही ह्या पद्धतीने जर केली ना तर आवडीने भेंडी खाणार. तर पहा मी कशा भेंडी करणार आहे. अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे, सहज होणारी भेंडी, पण तुमच्या तोंडाला चव आणणार, ताटाची शोभा तर वाढवणारच आणि तोंडी लावण्यासाठी बी कामाला येणार तुम्हाला. तर नक्कीच पहा, या पद्धतीने भेंडी कशी बनवायची आणि काय करते मी भेंडीचं ते नक्कीच तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल. हे बघा, आता आता ही सर्व भेंडी मी करून घेते, मग नंतर तुम्हाला दाखवते. आता ही सर्व भेंडी मी केलेली आहे, कापलेली आहे सर्व, आणि अशा मस्त लांबड्या लांबड्या त्याच्या चकत्या बनवलेल्या आहे. आपण गवार बिवार कसं करतो तशा पद्धतीने गवारचे कसे तुकडे करतो तसे तुकडे केलेले आहेत. तर पहा, अशा पद्धतीने करून घेतली. आता मी वरती आता ही बाजूला ठेवलेली आहे आणि आपल्याला मसाला त्याला काय, मसाला पण साधा सोपा लागतो, त्याला काही जास्त लागत नाही. 4 मिरच्या टाकलेल्या आहेत. आता भेंडी कमी आहे ना म्हणून कमी कमी सगळं. 5-6 पाकळ्या लसणाचे टाकलेल्या आहेत, छोटे छोटे आहेत त्या म्हणून 5-6 टाकल्या. आणि पहा, आणि देठाची कोथिंबीर टाकायची. हिरवी भेंडी राहण्यासाठी कोथिंबीरीचा वापर करायचा जास्त. आणि पुढे आणखीन एक टिप्स आहे, ती पण फॉलो करा तुम्ही, मग तुम्हाला समजेल का भेंडी हिरवी आणि चिकट न होण्यासाठी काय करायचं. आता हे झालेलं आहे. आता ह्याला मी काय करणार आहे, झाकून घेऊन असं जाडसर जरासं वाटून घेणार आहे. तर ही जाडसर वाटलेलं आहे. आता मी कढई ठेवलेली आहे बघा, अशा पद्धतीने वाटून दाखवते तुम्हाला. जास्त बारीक पण नाही, हे बघा असंच वाटलेलं आहे. आणि असा बाजूला ठेवते. हे कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आणि एक पळीभर, छोटीशी पळी आहे तेवढे तेल पुरेसे आहे, का की थोडीच भेंडी, आपल्याला पाव किलोच भेंडी आहे, जास्त नाही. मोहरी टाकली. तुमच्याकडे जिरं असलं तर जिरं टाका, नसलं तर नाही टाकलं तरी चालेल. मोहरी ना, जिरं नुसतं टाकलं, मोहरी टाकली, एक असलं तरी दोन्हीतून कुठलंही चालेल. छान फुलून घ्यायचं, ह्याला मस्त फुललं पाहिजे. नंतर पुढचं प्रोसेस करायचं आपल्याला. भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे, वाटून पण आपण त्याची देठं घातली होती. आणि वरचे पुढचा भाग होता तो इकडं फोडणीला पण टाकलेला आहे. तर ह्याला जरा मिक्स करायचं. आता ह्याला मला राहिलेलं आहे सफेद तीळ टाकायचं, ते विसरले मी, तर आत्ता टाकून घेते मी त्याला सफेद तीळ. असं बाजूला केल्यानंतर तेच तेल उरण ना त्याच्यात, त्याच तेलामध्ये हे सफेद तीळ टाकते आता. ह्याला बी छान फुलून द्यायचं. थोडंसं अगदी बारीक चमचा भरून मी तेल टाकले आहे, का की त्याला बी फुललं पाहिजे चांगलं ना म्हणून.
छान वाजलेलं आहे, तडतड तडतड वाजतंय पहा. तीळ पण. आता हे मिक्स करते दोन्ही. तर हे वाटण वाटलेलं आहे ना आपण, ते टाकायचं त्याच्यात. छान परतून घ्यायचं, का की कच्चाच होता ना, त्याच्या मिरच्यांचं कसं थोडासा कच्चापणा घालवलं तिखट कमी होतात, म्हणून थोड्याशा परतून घ्यायच्यात आपल्याला. आणि आता ही भेंडी द्यायची सोडून त्याच्यात. एवढाच मसाला, ह्याला काहीच जास्त मसाला लागत नाही किंवा काहीच नाही. थोडीशी हळद टाकणार आहे मी नंतर. छान परतून घ्यायची, मात्र परतायची, हे सोडायचं नाही. जराशी हळद टाकली पाहा त्याच्यावर. मीठ पण टाकायचे चवीनुसार. कमी भेंडी आहे ना, मग थोडंच मीठ टाका, का की भेंडीची क्वांटिटी खूप कमी आहे. तर हे मस्त हलवून घ्यायचे. छान हलवली आहे, मस्त मिक्स केली आहे, एकजीव संग झालेलं आहे त्याचं. याच्यावर मला फक्त अर्धा मिनिट झाकण ठेवायचे, जास्त नाही. मैत्रिणीने जास्त वेळ झाकण ठेवलं, अर्धा मिनिटच ठेवायचे, की फक्त वाफ धरली पाहिजे भेंडीने. जास्त वेळ झाकण ठेवलं तर मैत्रिणीनं भेंडी काळी पडते, हे गॅरंटी आहे. तर झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही, तुम्ही ठेवा झाकण, फक्त वाफ धरली पाहिजे तिथे. तर परत 1 मिनिटभर ठेवते. वाफ धरली पाहिजे, फक्त अशी शिजवून द्यायचं नाही त्या झाकण ठेवून. हे पहा, वाफ धरलेली आहे. आणि भेंडी झालेलीच आहे आपली, पाहता. मोकळी फडफडीत एकदम मस्त शिजली आहे भेंडी. पहा किती छान रंग दिसते. झाली का भेंडी? काळी पडली का भेंडी? भेंडी चिकट झाली का? नाही ना. भेंडीत आपण सामग्री पण कमी घातलेली आहे. बिलकुल सामग्री मीठ, मिरची आणि लसूण घातलेलं आहे, काहीच नाही दुसरं. पण भेंडी चवीला एवढी अप्रतिम लागणार आहे ना, तुम्ही करून पहा या पद्धतीने एकदा. खरंच तोंडाला पाणी सुटेल ही भेंडी पाहताच, आणि चव फार अप्रतिम येणार आहे भेंडीला. त्याच्यामुळं मोकळी फडफडीत भेंडी तुम्ही टिफिनसाठी वापरू शकता किंवा जेवणासाठी वापरू शकता, बाजूला तोंडी लावण्यासाठी वापरू शकता. मस्तच अगदी चवीची भेंडी झालेली आहे, चमचमीत, झणझणीत म्हणतात ना तशी. आणि पटकनी होते, त्याला बिलकुल टाईम लागत नाही, 5 मिनटात भेंडी तयार होते. जरा पण टाईम लागत नाही. आता मी भेंडी बघा, हिरवीगार भेंडी आणि दिसायला पण फार देखणी दिसती. तर हिचं मी पाहत, रंग किती सुंदर आलेला आहे त्या भेंडीला, पहा बरं. आणि मोकळी फडफडीत भेंडी झाली. तर मैत्रिणींनो, भेंडीची भाजी तुम्हाला ही झणझणीत चमचमीत अगदी तोंडी लावण्यासाठी आवडली तर लाईक करा.